नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा. दसरा हा सीमोल्लंघनाचा दिवस. आपणच आपल्या भोवती घातलेली चौकट तोडून सीमेबाहेर पडण्याचा, जगाशी संवाद साधण्याचा आजचा हा दिवस. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे म्हणतात, या दिवशी हृदयातील अनाहत चक्रामध्ये शक्तीचं वास्तव्य असतं. त्यामुळे सर्वाभूती परमेश्वर पाहण्याचा आणि स्वतःच्या कुटुंबापर्यंत मर्यादित न राहता सोनं वाटण्याच्या निमित्ताने जनता जनार्दनाची सेवा करण्यामध्ये खरी मानवता आहे हे समजून घेण्याचा हा दिवस. सीमोल्लंघन असं आपण म्हणतो, पण सीमा केवळ घरापुरती, गावापुरती किंवा देशापुरती नसते, तर मनुष्यानी स्वतःची सीमा, स्वतःच्या मनाची, स्वतःच्या हृदयाची सीमा ओळखणं आणि तिला व्यापक करणं हे खरं सीमोल्लंघन असतं. भारतीय संस्कृतीमधली वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना याचीच साक्ष होय. विजयादशमीचा संदर्भ रामायणात तसेच महाभारतात सापडतो. श्रीरामांनी रावणाचा वध केला तो दिवस ही विजयादशमी आणि अज्ञातवासात जाताना शमी वृक्षावर लपून ठेवलेली शस्त्र पुन्हा उपसून पांडवांनी विराट राजाच्या नगरीचं संरक्षण केलं तो सुद्धा आजच्या विजयादशमीचाच दिवस. पण रावणवध झाला तरी दुष्ट प्रवृत्ती, भ्रष्टाचार, दुराचार, अहंभाव या रूपामध्ये आजही समाजामध्ये रावण आणि दुर्योधन वावरतात आहेतच की. पण नवरात्राच्या 9 दिवसात जगदंबेची म्हणजेच साक्षात आदिशक्तीची पूजा अर्चा केल्यानंतर मिळालेल्या शक्तीच्या पाठबळावर आपणही या राक्षस प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी सक्षम आहोत हे विसरून चालणार नाही. आपल्या सर्वांना विजयादशमीच्या मुहूर्तावर उत्तम आरोग्य मिळो, वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी मनाला शक्ती मिळो, परराष्ट्रांवरची डिपेंडन्सी झटकून आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळो, हीच प्रार्थना.